कोयतेकऱ्याची धिंड. सिन्नर बस स्थानक परिसरात मद्यधुंद अवस्थेत कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास सिन्नर पोलिसांनी अटक करून धिंड काढली. आरोपी आकाश देविदास गोळेकर वय 26, भोई गल्ली, कावठाण, सिन्नर याने 23 जून रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास बस स्थानक परिसरात हातात कोयता घेत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते. सिटी लिंक बसच्या चालकास शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. पोलिसांनी हस्तक्षेप केला असता आरोपीने पोलीस कर्मचाऱ्यांची हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा आणला. या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रशांत सहाणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक 490/2026 दाखल करण्यात आला. आरोपीकडून सुमारे 500 रुपये किमतीचा धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता, भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र दारूबंदी कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत विविध कलमे लावण्यात आली आहेत. पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन डावकर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, अप्पासाहेब काकड, प्रशांत सहाणे व नवनाथ पवार यांनी ही कारवाई केली. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी सिन्नर तालुका प्रतिनिधी नवनाथ आव्हाड यांचा रिपोर्ट. सांग, तू काय केलं होतं ते सांग. याच्यापुढे मी कोणतं काय केलं होतं ते सांग. हे काल कोयता घेऊन फिरत होतो, त्याच्याने सेटलिंग बसवाल्यांना माझ्यामुळे त्रास झाला. त्याच्याबद्दल मी माफी मागितली. याच्या पुढे मी कोणतेच असे करणार नाही, त्याची काळजी घेतो. परत कोणालाच करणार नाही. कायद्याने वागशील ना? कायद्याने कायदा मोडशील नाही, कायद्याने नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला तसंच एकदम